नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपल्या स्वरांजली चॅनलमध्ये सोलापूर शहरातलं नाही, जिल्ह्यातलं नाही, तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं खूप मोठं पद भूषवणारे हे काँग्रेसचे नेते आहेत, जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव यापदी गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून कार्यरत आहे. तर असे आदरणीय सन्माननीय काँग्रेसचे नेते नरसिंह रामण्णा आसादे यांचं मी आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. साहेब, आपण आलात, खूप खूप धन्यवाद. आसादे साहेब, आपलं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण BCom BPed MA शिक्षणशास्त्र. बरं. मी BCom कुठं झालं? संगमेश्वर कॉलेज. BCom संगमेश्वरला. बरं. BPed कुठल्या साली झालं, काय आठवतं? 1989. 89. बरं. BCom 89 झालं. 89 ते 90 BPed नेहरूनगर शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय. गुरुजींचं, चव्हाण गुरुजींचं. आता श्री सुशील कुमार शिंदे शिक्षण महाविद्यालय, शारीरिक शिक्षण महाविद्यालय. आणि साधारणपणे 1990 पासून आता 31 मार्च 1925 पर्यंत माझी सेवा दी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संस्थेमध्ये, म्हणजे चंद्रभागाबाई रेग्युलर प्रशाला ज्युनियर कॉलेज, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद प्रशाला इथे माझी सर्व्हिस झालेली आहे. का म्हणजे शिक्षक होता? शिक्षक म्हणून. हो. क्रीडा शिक्षक ते मुख्य प्राचार्यपर्यंत. अंध, अपंग, मूक, बधिरची मुलं, एकात्मता वर्ग पण माझ्याकडे होते. बर बर बर. म्हणजे 1990 पासून ते 2002 पर्यंत मी चंद्रभागाबाई रेग्युलर प्रशाला ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून, म्हणजे ते रेल्वेच्या रोडाच्या बाजूला 2002ला माझं प्रमोशनवर मुख्याध्यापकपदी MIDC म्हणजे लक्ष्मीनारायण टॉकीजच्या समोर असलेलं स्वामी विवेकानंद प्रशाला, बरं, इथं मुख्याध्यापकपदी मी रुजू झालो. बरं. मग त्यानंतर 2018 ते 2025 चंद्रभागाबाई रेग्युलर प्रशाला ज्युनियर कॉलेज येथे प्राचार्यपदी आता सेवानिवृत्त झालो 6 महिन्यापूर्वी. म्हणजे तुमचं शैक्षणिक कार्य मोठं असणार. मोठा ते अंध, अपंग मुलांना तुम्ही सांभाळला, शिकवलात. ज्यांना दिसत नाही त्यांना दृष्टी देण्याचं काम करा, ज्यांना चालता येत नाही त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात पळायचं काम म्हणजे पळायला हवं. इतर कुठली शैक्षणिक कामं करा, ही शाळा सांभाळून अंध, अपंग, मुंबई अंध, अपंग यासोबत मी मुख्याध्यापक संघामध्ये क्रीडा सचिव पदावरती काम केलेलं. बरं. म्हणजे संघटनात्मक काम केलेलं, शिक्षकांच्या समस्या. हो. मग त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचा सदस्य होतो. बरं. त्या कमिटीवर पण होतो. अच्छा. मग शिक्षण क्षेत्रामध्ये आणि क्रीडा क्षेत्र त्याशिवाय आपल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठ्या मला जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीने मी योगदान देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या आणि अपंग मुलांच्या आणि अगदी राज्यस्तरावरचे सामने घेतले या सोलापुरामध्ये. बर. अंध, मूकबधीर, ते मतिमंद, म्हणजे असं नियोजन केलं होतं आम्ही. मतिमंद विद्यार्थ्यांचं जेव्हा स्पर्धा घेतलो महाराष्ट्रात पहिल्यांदा, बर, त्यावेळेला या विद्यार्थ्यांना शौचालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी कडी जर लावले बाहेर येणार नाहीत, तर एवढं बारकावे नियोजन केलं होतं आम्ही त्यांची. म्हणजे आतून कडी लावलं नव्हतं आम्ही. म्हणजे तो एक अनुभव आमच्या पाठीशी. या विद्यार्थ्यांच्या जे दृष्टीबाधित आहेत, जे मूकबधीर आहेत, जे अपंग आहेत, म्हणजे अशा विद्यार्थ्यांना फार जवळून, म्हणजे एकाच माझ्या शाळेमध्ये तर एका बेंचवर अंध विद्यार्थी, एका बेंचवर मूकबधीर विद्यार्थी, एका बेंच आपलं नॉर्मल डोळस विद्यार्थी. अंध आणि मूकबधीर विद्यार्थ्याला असं वाटू नये, आपण त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा शिक्षणाविषयी, आणि अशी मैत्री करून विद्यार्थ्यांचा 100% रिझल्ट 10वी 12वीला अगदी, म्हणजे मी क्रीडा शिक्षक असल्यामुळे अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी खेळामध्ये पण चमकवले. हे एवढं समाधान शिक्षण क्षेत्रामध्ये जे योगदान दिलं
ते अतिशय समाधानकारक माझं सेवा झालेलं आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही एवढी चांगली सेवा केला, अजून बी करत असाल, मग सामाजिक क्षेत्राकडे कसं वळालात? सामाजिक क्षेत्र म्हणजे हां. मी म्हणजे लहानपणापासून आमच्या घरामध्ये सामाजिक कार्याची आवड होती. माझे आजोबा माजी नगरसेवक नरसप्पा आसादे, बरं. खलिफा म्हणायचे, म्हणजे समाजाचे हो, हो. प्रमुखांना खलिफा. खलिफा. माझी आई सोलापूर महानगरपालिकेमध्ये 2 वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन झाल्या. शिवलिंगम आसादे हे माझ्या मातोश्री. बरं. म्हणजे समाजाचं कारण माझे आजोबा पण देश स्थायी समिती सभापती बी होत्या. म्हणजे स्वातंत्र्य काळापासूनच सामाजिक देशाची चळवळ याच्यामध्ये माझे आजोबा होते. जेल भोगून त्या होत्या, त्यांचे मिस्टर होते, त्यांचा मुलगा बी होता सामाजिक किंवा राजकीय. नाही, मीच मुलगा. हो का? अजून मला राजकीय तिकीट मिळालं नाही संधी, परंतु मीच काम करत होते हे सगळं. मग समाजात साधारणपणे मी समाजाचा सेक्रेटरी पासून म्हणजे विद्यार्थी संस्था स्थापन करून आमच्या समाजामध्ये लहान वयापासूनच सामाजिक कार्यात आवड असते. कुठला समाज? जामुनी मोची समाज. अच्छा. अगदी म्हणजे समाजाचं सेक्रेटरी पद म्हणजे सामुदायिक विवाह, मोफत सामुदायिक ही कल्पना समाजामध्ये गेल्या 30 वर्षापासून जे राबवले ते पहिल्यांदा मी सेक्रेटरी झाल्यापासून आमच्या समाजांच्या पूर्वजांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही कल्पना रुजली. आज बघता बघता त्याचं स्वरूप पण व्यापक प्रमाणामध्ये झालेलं आहे. म्हणजे याचं एक समाधान आहे. शैक्षणिक क्षेत्रातून तुम्ही सामाजिक आणि आमच्या समाजाचे कुलदैवत श्री आदिजामुनी महाराजांची जयंती प्रत्यार्थ सोलापुरामध्ये मिरवणूक ही पद्धत नव्हती. मिरवणूक आणि तरुणांना व्यसनापासून मुक्त सारखे प्रवचन आयोजित करणे. आमचे धर्मगुरू आता म्हणजे स्वर्गीय अभपत गुरुदास तुर्मे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे, या सगळ्या गोष्टी आम्ही समाजाच्या मार्फत आम्ही करत आहोत. मग हे एवढं चांगलं. आणि तेच बघता बघता आणि सोलापूर शहर जिल्ह्याचा मी अध्यक्ष समाजाचा 2008 पासून मी अध्यक्ष आहे. 5 वर्ष मी अध्यक्ष होतो. मग या सोलापुरामध्ये शहरामध्ये मोची समाज मोठ्या प्रमाणात आहे. 2 लाखा इतकं समाज आहे. आणि खेडेगावमध्ये पण असायचे आमचे समाज, परंतु तिथं संघटन नव्हतं. मग ग्रामीण भागामध्ये संघटन काम केलं. म्हणजे वस्त्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये जिथं गाव आहे, जिथं मोची समाज आहे, तिथं संघटन स्थापन केलं, पदाधिकारी स्थापन केलं आणि आपल्याशी संलग्न. पक्षाकडे, राजकीय पक्षाकडे कसं काय वळला? राजकीय पक्ष मी पहिल्यांदाच सांगतो, माझे आजोबा काँग्रेसचे नगरसेवक म्हणजे नगरपालिका असताना. मग त्यानंतर माझी आई नगरसेवक होती. हे काँग्रेसची परंपरा माझ्या घरामध्ये असल्यामुळे ती कायम आहे. काँग्रेसवरती निष्ठांत प्रेम असल्यामुळे पक्षाचं काम सातत्याने चालू आहे. पक्षाच्या वतीने मोठी कामं कुठली केली? म्हणजे पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ते बघून तुम्हाला सचिवपद दिलं महाराष्ट्राचं. आम्ही ज्या काही गोष्टी आता जी पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो, विधानसभेच्या किती निवडणुका? 2002 पासून 2002 पासून मुख्य प्रवाह म्हणजे माझ्याकडे नेतृत्व आला. म्हणजे महानगरपालिकेच्या म्हणजे प्रभाग इलेक्शन पासून निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्यावर. देवेंद्र भंडारेंना 3 वेळा निवडून आणलं मी प्रमुख म्हणजे ह्याच्यावर असताना, म्हणजे निवडणूक प्रमुख असताना, म्हणजे पॅनलच्या पॅनल आणत होता. आणि हे आपल्या माझे मार्गदर्शक माझे आमदार प्रकाश येलगुलार सरांच्या मार्गदर्शनाखाली जेवढ्या इलेक्शन झाल्या त्या सगळ्यामध्ये मुख्य भूमिका काही जबाबदारी आमच्यावर दिलेली त्या अतिशय यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे आणि प्रणितीताईंच्या 3 विधानसभा लोकसभा म्हणजे लोकसभेच्या अगोदरच मला सचिवपद मिळालं महाराष्ट्र राज्यामध्ये. त्याच्या अगोदरच म्हणजे या सगळ्या जबाबदारीतून आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी प्रणितीताईंनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी माझी नेमणूक त्यांच्या शिफारस. आता शैक्षणिक क्षेत्रात काम केलं, मुख्याध्यापकांनी सेवा केला, सामाजिक उपक्रमाकडे वळला. हे असं करत करत आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ यायला लागल्या. आता नोव्हेंबर.
डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीमध्ये आचारसंहिता लागेल हो. असा अंदाज आहे. मग ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक किंवा आहे. काय इच्छुक आहे. इच्छुक आहे का? प्रभाग क्रमांक 17 मधून मी इच्छुक आहे. कुठला भाग येतो 17 मध्ये? उत्तर सदर बाजार म्हणजे लोधी गल्ली पासून हां. आमचा मोची समाजची गल्ली, हां. त्या कुंभार गल्ली, हां. शास्त्रीनगरचा भाग मोठा, हां. अगदी हे इथून आडके हॉस्पिटल, डॉक्टर आडके हॉस्पिटल हां. पासून ते सिद्धार्थ हां. चौक, सिद्धार्थ चौक ते आमच्या मोची समाजाचं ऑफिस हां. उत्तर सदर बाजारमध्ये, हां. तिथून ते ताशकंद चौक, अगदी म्हणजे लोकसेवा हायस्कूलचा तो रोड आहे, सत्तरपूरचा रोड, तिथून शानदार चौक, मौलाली चौक, हां. संकेत लॉन्ड्री, किती नळ बाजार. हा जो भाग तुम्ही सांगितला हां. प्रभाग क्रमांक 17ची जी एरिया सांगितलं, साधारणपणे मतदाराची संख्या काय कल्पना आहे? किती असं आहे? म्हणजे साधारणपणे मागच्या वेळेला म्हणजे आता 21,000च्या घरात आहे, 21 ते 24,000. अच्छा, अच्छा. म्हणजे ह्या प्रभागामध्ये साधारणपणे पाणी समस्या वगैरे असेल? पाणी समस्या आहे का? हो, अतिशय दाट वस्ती दाट आहे. लोकवस्ती असल्यामुळे लोकवस्ती पाणी आहे. समस्या आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे. जुनी पाईपलाईन असल्यामुळे फुटते वगैरे फुटणे, असल्यामुळे वेळेवर पाणी न येणं. येणं हां. आणि त्यात लोकांच्या पाणी आठवड्यातून एकदा येतं होय होय. आणि स्टोअर करण्यासाठी लोकांकडे काही म्हणजे एकतरी मजूर, कामगार, गरीब लोक त्याच्याकडे साठवण्याचं सामान असणार नाही, भांड कुठं तरी पीप आणणं, भाड्याने आणणं, ठेवणं, तेवढे दिवस पाणी साचणं आणि पीप घरासमोर ठेवल्यामुळे शेजाऱ्यांची भांडणं सातत्याने होतात एकमेकांची. या समस्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या. आणि ड्रेनेज कशी का ओपन आहेत, काही ठिकाणी ड्रेनेज लाईन केलंय, ओपन गड्या तर दिसत नाही. आणि लाईटची व्यवस्था कशी? लाईटची व्यवस्था आहे, चांगली आहे का? आहे, अधूनमधून इकडे तिकडे जात आहे, परंतु लाईट समाधानकारक म्हणजे पाण्याच्या बाबतीत नाही. पाणी आणि ड्रेनेज पेक्षा जरा लाईट जरा समाधानकारक. बाग बगीच्यावर बाग बगीचे तरी आमचे प्रभाग 17 तर नाही आहे. नाहीच आहे. जर तुम्ही नगरसेवक म्हणून जर निवडून आलात काँग्रेस पक्षाच्या वतीने, तर साधारणपणे तुमच्या डोक्यात अशी प्राधान्यानं कुठली कामं करायची प्रभागात? तेच पाण्याची समस्या पहिला मिटवणं. म्हणजे त्यांना नवीन करायची? हा, त्यांना नाही, या ज्या पूर्वी आम्हाला 1 दिवसाआड तर पाणी मिळत होता, 2 दिवसाचं, हो ना. मग त्या पद्धतीने या लोकांमध्ये आता पाण्यासाठीच भांडणं होतात. पाणी हा मुख्य काम आहे आणि त्यातनं ड्रेनेज तुंबणे हा एक प्रकार आहे. म्हणजे हे जुनी पाईपलाईन म्हणा किंवा ड्रेनेजची कामं म्हणा, परवा पाऊस आल्यानंतर म्हणा, आणीबाणीची म्हणजे नैसर्गिक आपत्ती वगैरे, या सगळ्या गोष्टी. आमच्याकडे मुरगी नाला मोठा आहे, मग तिथं चोकअप झाल्यानंतर गुडघे म्हणजे कमरेपर्यंतचं पाणी जाणं येणं खूप अडचणीचं ठरणार आहे. या सगळ्या गोष्टी समस्या आहेत. या समस्यावर मात करणं एवढंच आपलं काम. अजून दुसरं पाण्याच्या व्यतिरिक्त? पाणी आहे, आरोग्य आहे, प्रभागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं, महिलांच्या जे काही शासकीय योजनेचे लाभ दारापर्यंत पोहोचवणं. बरं बरं बरं. महिलांच्या मी संजय गांधी निराधार कमिटीवर पण काम केलेलं आहे. बरं बरं. म्हणजे साधारणपणे मी संजय गांधी निराधार योजनेत सदस्य होतो, अशासकीय सदस्य. तेव्हा मी माझ्याकडे न येता म्हणजे वस्ती याच्यामध्ये निराधार कोण नाहीत प्रत्यक्ष, त्यांची कागदपत्र गोळा करणं, ते सबमिट म्हणजे मीटिंगमध्ये लावणं, मंजूर करून घेणं, मंजूर केल्यानंतर त्यांचे पासबुक काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ज्या दिवशी पैसे मिळाले त्यांना माहीत पण नसायचा हे काय करत होतो. म्हणजे असं माझे 2-3 कार्यकर्त्यांनी मी कामाला लावतो. दारिद्र्य रेषेखालीलची यादी ती तपासून त्यांच्या घरी जाऊन त्यांना माहीत पण नाही या गोष्टी म्हणजे योजनेचे लाभ. अशांना पण मी खूप विद्वान माता भगिनींची सेवा म्हणा किंवा श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेचे लाभ जे मिळवून द्यायचं आहे, विशेष म्हणजे अंधमुकबधीर ज्यांना शोधून माझ्या या मतदार म्हणजे तहसील याच्यामध्ये आमदारमध्ये जेवढे येत होते तेवढ्यांचे कामं केले. तो एक समाधानाचा भाग खूप मोठा. संधी मिळाली त्या संधीचं अशा पद्धतीने म्हणजे जेवढ्या म्हणून शासकीय योजना आहेत, मग ते अंध अपंग वगैरे असो, महिलांचा असो, सर्वसामान्य गरीब जनतेचे असो, रेशनिंग कार्ड, आरोग्याचं, तुमचं काम चांगलं आहे म्हणून तर तुम्हाला काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत सचिव पदावर नेमलं.
साहेब तुम्ही आलात, खूप छान वाटलं. या रसिक श्रोत्यांनीही या मुलाखतीमध्ये सहभाग घेतला. आपण सगळेजण त्या कार्यक्रमाचा लाभ घेतला, आमच्या मुलाखतीला उपस्थित राहिलात. त्यामुळं मी आपणा सर्वांचं स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलला एक भेट देऊन एक मनोगत व्यक्त केलात, मुलाखत दिलात, त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव असलेले आदरणीय नरसिंह रामण्णा आसादे आल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल मी आसादे साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. स्वरांजली न्यूज चॅनलचं पण मी मनपूर्वक आभार मानतो.